आहेस काय कंटे? हो हो ये बस सारीन बाई. तरी मी म्हणलो आता 1 महिना झाला तरी सारीन बाई ना साडी कशी नाही घेतलं म्हणून. घेतलीस साडी? हो कितीची झाली तर? झाली हे 1100ची. 1100ची झाली. दाखव. माझे माय त्या दिवशी माझ्याकडे एक गिराईकीन आली होती. 80च साडी होती. 80 500 रुपयाला घेतलं तिनं. हो का? कोणत्या दुकानातून घेतलं तर तिनं? आरमोरी मधूनच घेतलं तू. महागात पडली आहे बाई तुला साडी. पण मी तुला आता सांगत आहो जास्त घाई करायची नाही, कारण की आता लग्नाचा सीझन चालू आहे. माझ्याकडे नवरीच्या ब्लाऊज शिवणी आहे. नाही मला पुतणीचं लग्न आहे तर जावं लागते लवकर शिवून देशील. नाही नाही आता नाही का, तुलाच माहित आहे लग्नाचे आता सीझन चालू आहेत. नवरीचे ब्लाऊज शिवून देणे पहिले इम्पॉर्टंट आहेत. नाही तर माझी नाही तशी घेतील त्या. तारीख दिला मी त्याला. डिझाईन मुजाईनचे ब्लाऊज आहेत त्याचे. मी आताच सांगतो रे बापा, पटत असेल तर ठेव ब्लाऊज, नाही तर मग दुसरीकडे. काय कांते तुझ्या हातचे ब्लाऊज मला आवडतेच. तू देऊन दे कोणाकडे, मग देऊन दे कोणत्याही बाईकडे. कांते तू 1 नंबरची भाव खातेस आहे. भाऊ नाही खाता, मला समजून घ्यावा. माझाही धंदा पाणी आहे. नवरीचे ब्लाऊज देवाचे आहेत म्हणतो मला. तर का झाला त्याचं लग्न महत्वाचं आहे का तुझं लग्नाला जाणे महत्वाचं आहे? एक ब्लाऊज नाही ऍडजस्ट नाही हो, ऍडजस्ट नाही हो. तुम्ही दुसऱ्याकडे देऊन दे. ह्या कांतीचे भाव वाढले आहेत. मग एवढे मोल्यातल्या बाया देतात तईच्याकडे शिवायला. मस्त भाव खाते.